विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील प्रकरण दुसरे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण यामधील पाठ दुसरा अभ्यासणार आहोत. तो म्हणजेच आधुनिक आवर्ती नियम, मॉडर्न पिरियोडिक लॉ काय आहे ते आपण अभ्यासूया. तर मेंडेलीव आवर्त सारणी मांडली मेंडेलीवने. तेव्हा काय झालं मित्रांनो, विज्ञान जगताला अणूच्या अंतररचने माहिती नव्हती. इलेक्ट्रॉनचा शोध जो आहे तो लागल्यावर अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या व अणू अंक यांच्यातील संबंधाचा वेध वैज्ञानिक घेऊ लागले. आणि मेंडेलीवच्या आवर्त सारणीत अणू अंक हा केवळ मूलद्रव्यांचा क्रमदर्शक अंक होता. सन 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोझले याने एक्स-रे नलिका वापरून केलेल्या प्रयोगाने दाखवून दिले की मूलद्रव्यांचा अणू अंक जो आहे, मूलद्रव्यांचा अणू अंक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणू केंद्रकावरील धन प्रभार अथवा त्याची प्रोटॉन संख्या होय. बघा, वैज्ञानिक हेनरी मोझलेने काय दाखवून दिलं? मूलद्रव्यांचा अणू अंक म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणू केंद्रातील धन प्रभार किंवा प्रोटॉनची संख्या होय. या मोझलेने अनेक मूलद्रव्यांचे अणू अंक प्रयोगाने निश्चित केले. त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्यांचा अधिक मूलभूत गुणधर्म अणुअंक हा आहे हे लक्षात आले. आणि त्यानुसार मेंडेलीवच्या आवर्ती नियमात बदल झाला. बदल करून आवर्ती नियम मांडला गेला. तो असा कसा? बघा, मूलद्रव्यांचे गुणधर्म त्याच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात. झाला नियम. मूलद्रव्याचा आवर्ती नियम काय? मॉडर्न पिरियोडिक लॉ काय आहे? मग मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात. एवढाच हा नियम आहे मित्रांनो. तर हा नियम लक्षात ठेवायचा. आणि त्यानंतर बघणार आपण की आधुनिक आवर्त सारणी जी आहे मोझलेने तयार केलेली, या आधुनिक आवर्त सारणीची आणि त्या आवर्त सारणीचे दीर्घ रूप काय आहेत त्याचा अभ्यास करूया आपण. म्हणजेच मॉडर्न पिरियोडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल, आवर्तीचे दीर्घ रूप काय याबद्दल अभ्यास करूया मित्रांनो. तर मूलद्रव्यांची मांडणी त्याच्या अणुअंकाच्या चढत क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. आणि या अणुअंक आधारभूत धरून तयार झालेल्या आधुनिक आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्माचे भाकीत अचूकपणे करता आले. त्यामुळे आवर्त सारणीलाच, या आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घ रूप असेही म्हणतात. तर आधुनिक आवर्त सारणी जी आहे मित्रांनो, या आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्याच्या अणुअंक म्हणजे अणुअंक झेडने दर्शवतात अणुअंकानुसार केलेली आहे. मेंडेलीच्या आवर्त सारणीमध्ये असं नव्हतं. तर या आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्याच्या अणुअंकानुसार केलेली आहे. आणि त्यामुळे मेंडेलीवच्या या आवर्त सारणीतील बऱ्याच त्रुटी आधुनिक आवर्त सारणीत नाहीशा झालेल्या दिसतात. मात्र हायड्रोजनच्या स्थानाविषयीचा संदेह आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा दूर होत नाही. म्हणजे जसा संदेह होता मेंडेलीवच्या आवर्त सारणीत, तोही या आवर्त सारणीमध्ये सुटलेला नाही. जे मागील आपण इयत्तेमध्ये पाहिले की अणूमधील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती कवचामध्ये ज्या प्रकारे वितरित केलेले असतात ते इलेक्ट्रॉन स्वरूपण त्यांच्या एकूण संख्येवरून ठरते, इलेक्ट्रॉन संख्येवरून. आणि अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या ही जी आहे ही अणुअंका इतकीच असते. मूलद्रव्यांचा अणुअंक व त्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण जे आहे यांच्यामधील आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दिसून येते यांच्यातील संबंध. मग कसे दिसून येते बघा. तर या मेंडेलीव आवर्त सारणीची रचना कशी आहे ते आता आपण अभ्यासूया. आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी, त्याला काय म्हणायचं? तर स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल. तर काय काय स्ट्रक्चर या आधुनिक आवर्त सारणीची बघा. तर आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी असतात आणि त्याचबरोबर 7 आडव्या ओळी म्हणजे 1 ते 7 आवर्त असतात. आणि तसेच या आवर्त सारणीमध्ये उभे जे आहेत 18 उभे स्तंभ असतात, त्यांना गण असे म्हणतात. 1 ते 18 गण
आणि 1 ते 7 आवर्तने. आडव्या ओळींना आवर्तने, उभ्या स्तंभांना गण म्हणतात. मग आवर्तन आणि गण जे आहेत आडव्या आणि उभी मिळून यांच्या चौकटी तयार होतात, बरोबर. आणि या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दर्शविलेले असतात आणि प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा असते. अशा पद्धतीने आवर्त सारणीमध्ये ही रचना केलेली असते. तर या 7 ओळी व्यतिरिक्त काय होतं, आवर्त सारणीच्या तळाशी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवल्या आहेत. त्यांना अनुक्रमे काय म्हणतात मित्रांनो, तर लॅक्थॅनाइड आणि दुसरं ॲक्टिनाइड अशी श्रेणी असे म्हणतात. या 2 श्रेणीसहित आवर्त सारणीत 118 चौकटी आहेत जी आवर्त सारणी त्याच्यामध्ये. म्हणजेच काय, आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्यांसाठी जागा आहे. अगदी अलीकडच्या काळातही काही मूलद्रव्यांची निर्मिती प्रयोगशाळेमध्ये झाल्यामुळे आता ही आवर्त सारणी पूर्ण भरलेली आहे व सर्व 118 मूलद्रव्ये आता 118 मूलद्रव्ये आता शोधली गेली आहेत. अशा पद्धतीने हे 18 मूलद्रव्ये 118 मूलद्रव्ये शोधले गेले. आता आवर्त सारणीत रचना कशी असते, तर संपूर्ण आवर्त सारणी जी आहे यामध्ये एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड अशा 4 खंडामध्ये विभागलेले आहे. मग त्यापैकी एस खंड जो आहे हा एस खंड गण 1 आणि 2 यांनी बनलेला आहे आणि गण 13 ते 18 हे पी खंडामध्ये येतात. तर गण 3 ते 12 हे डी खंड आणि तळाचे जे लॅक्टिनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी म्हणजेच एफ खंड होय. आणि डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्ये म्हणतात. मग आवर्त सारणी जी आहे त्या आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा सुद्धा दाखवता येते. या नागमोडी रेषेच्या सहाय्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक 3 प्रकारे आधुनिक आवर्त सारणीत स्पष्ट दाखवता येतात. नागमोडी रेषेच्या किनारीचे धातू सदृश मूलद्रव्य असतात. जी नागमोडी रेषा असते त्याच्या किनाऱ्याला काय असतात, धातू, आणि नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू असून उजव्या बाजूला सर्व अधातू आहे. अशा पद्धतीने ही आवर्त सारणीची रचना असते मित्रांनो. अशा पद्धतीने आवर्त सारणीची रचना मला सांगते. मग आधुनिक आवर्त सारणी जी आहे या आधुनिक आवर्त सारणीमध्ये त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कसे केलेले आहे, तर आता पुढचा मुद्दा बघणार आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण. तर यालाच म्हणणार आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट. आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कसे असते ते आपण बघूया. तर एका आवर्तनामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडा फरक आहे, मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूप फरक असतो. एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता दिसून येते. आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्ताची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळेच आहेत. एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात व आवर्तामध्ये ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरत असते मित्रांनो. मग गण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण कसे आहेत, ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ते आपण आता इथे खाली बघूया कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन स्वरूपण केलं जातं. तर तुम्हाला गण म्हणजे अल्कधातूच्या कुलामधील सर्व मूलद्रव्यांच्या संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. काय की आधुनिक आवर्त सारणी जी आहे, एक म्हणजे तुम्हाला असे दिसेल की गण 1 म्हणजे काय, एक मध्ये काय, अल्कधातूच्या कुलामधील सर्व मूलद्रव्यांची संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. तसेच दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्ये पाहिली तर त्यांच्या संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या एक समान असल्याचे दिसत नाही. म्हणजे फक्त एक मध्ये दिसतात, बाकीमध्ये उदाहरणार्थ बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम ही मूलद्रव्ये गण 2 मध्ये म्हणजेच अल्कधर्मी मृदा धातूच्या कुलामध्ये आहेत. त्यांच्या बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन आहेत. तसेच गण 17 जे आहेत, 17 मधील हॅलोजन कुलामधील फ्लोरीन व क्लोरीन इत्यादी मूलद्रव्यांच्या बाह्यतम कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक एक कवच वाढत जाते आणि यावरून आपल्याला असे म्हणता येईल की काय म्हणता येईल, बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन स्वरूपणे आधुनिक आवर्त सारणीतील
त्या त्या गणाचे वैशिष्ट्य आहेत. मात्र जसे आपण एखाद्या गणात वरून खाली जातो तसतशी कवचाची संख्या वाढत जाते. अशा पद्धतीने हे कण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपाने ठरत असते मित्रांनो. यानंतरचा मुद्दा जो बघणार आहे आपण तो म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. बघा मित्रांनो, आपण पाहिलं की आधुनिक आवर्त सारणीमध्ये काय काय पाहिलं की आडव्या ओळी असतात, अशा या आडव्या ओळी असतात त्यांना आवर्तने म्हणतात. आणि उभे जे स्तंभ असतात त्यांना गण म्हणतात. या आवर्त सारणीचे 4 खंड पाडण्यात आलेत. एस खंड हा एक, त्याच्यामध्ये गण 1 आणि 2 असतात. पी खंड यामध्ये 13 ते 17, 13 ते 18 गण असतात. एस खंड पी खंडामध्ये 3 ते 12 असे गण असतात. म्हणजे अशा पद्धतीने आवर्त सारणीची रचना असते मित्रांनो. त्याचबरोबर आवर्त सारणीच्या खाली 2 आडव्या ओळी असतात बघा, या खालच्या. मग वरची जी आहे त्याला ॲक्टिनाइड आणि खालची जी आहेत लॅक्टिनाइड आणि ॲक्टिनाइड. अशा पद्धतीने ही एफ खंडामध्ये आवर्त सारणीची मांडणी केली. आता प्रत्येक मूलद्रव्यामध्ये बघा, आवर्त सारणीमध्ये एकूण 118 मूलद्रव्ये आहेत. मग अशा पद्धतीने आपल्याला आवर्त सारणीची रचना सांगता येईल. आणि त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपण अभ्यासणार, तो म्हणजेच आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण, पिरियड्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने होते. तर मित्रांनो, ही चौकट जी दिसते याच्यात तुम्हाला दिसत असेल की असे दिसते की मूलद्रव्यामधील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे, मात्र त्यांच्यातील कवचाची संख्या एकसारखी आहे. तुम्हाला असे दिसेल की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसा अणुअंक 1 वाढतो तशी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 1 वाढते. बघा, मग डावीकडून उजवीकडे जाताना हायड्रोजन संयुजा 1 आहे, लिथियमची 2 आहे. या पद्धतीने हे बघा 1 2 3 डावीकडून उजवीकडे जाताना इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. इलेक्ट्रॉन स्वरूपण सुद्धा संयुजा इलेक्ट्रॉन बघा, इथे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. हे संयुजा इलेक्ट्रॉन, शेवटच्या कक्षेत असलेले इलेक्ट्रॉन संयुजा इलेक्ट्रॉन. जे डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा इलेक्ट्रॉन सुद्धा वाढत जातात. या ठिकाणी आपण पोटॅशियम आणि काय दाखवले बघा मित्रांनो, या ठिकाणी आर्गॉन आणि पोटॅशियम अणू दाखवले. आर्गॉनची संख्या बघा, आर्गॉन जो आहे त्याचा इलेक्ट्रॉन स्वरूपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्याची बघा 2 8 आणि 18. तर 2 8 18 पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, हा एक आणि हा एक. दुसऱ्या कक्षेमध्ये 8, हे 8 आपण दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 8 आहे. अशा पद्धतीने 2 8 8 हे शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन 8 आहेत. म्हणजेच नवीन आवर्तन नवे कवच या पद्धतीने इलेक्ट्रॉनचं स्वरूपण आपल्याला सांगता येईल मित्रांनो. यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करायची की कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन स्वरूपण. मग प्रत्येक कक्षामध्ये जे इलेक्ट्रॉन सामावलेले असतात कवचामध्ये ते इलेक्ट्रॉन स्वरूपण कसे असतात मित्रांनो, आपल्याला माहिती आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2 असतात इलेक्ट्रॉन धारक, तर दुसऱ्यामध्ये 8 असतात, तिसऱ्यामध्ये 18 आणि चौथ्या कक्षेमध्ये 32 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. कसे सामावतात बघा, कवच दिलेले असतात. पहिले कवच के, दुसरा एल, तिसरा एम आणि चौथा एन. आणि त्यांनाच संख्या दिली असते. के ला 1, एल ला 2, एम ला 3 आणि एन ला 4. मग ह्या तिन्ही कवचामध्ये इलेक्ट्रॉन कसे सामावतात, या सूत्रानुसार 2n² या सूत्रानुसार इलेक्ट्रॉन सामावले जातात. कसे, मग पहिली कक्षा असेल तर या सूत्रामध्ये किंमत टाकायची 2 गुणिले पहिली कक्षामध्ये पहिल्या कक्षेचा वर्ग या सूत्रानुसार. 2 गुणिले 1चा वर्ग 2. दुसऱ्या कक्षेत 2 गुणिले 2चा वर्ग, दुसरी कक्षा म्हणून ते किती झालं 2चा वर्ग, 4 2 म्हणजे 8, 2चा वर्ग 4 आणि इकडे 4 2 2 8. तिसऱ्या कक्षेमध्ये 3 गुणिले 3 2 गुणिले 3चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 3चा वर्ग 9, 9 2 18. चौथ्या कक्षेमध्ये 2 गुणिले 4चा वर्ग 4 चौक 16 गुणिले 2 म्हणजे 32. अशा पद्धतीने प्रत्येक कवचामध्ये इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. आणि एवढे करून मित्रांनो, मग संयुजा कोणाला म्हणायची, मग संयुजा म्हणजे काय किंवा व्हॅलन्सी म्हणजे काय, तर मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन. बघा, मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षात असणारे इलेक्ट्रॉन म्हणजेच इलेक्ट्रॉन संख्या. बघा,
संयोजा कोणाला म्हणायचं? मूलद्रव्यांच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या म्हणजे संयोजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्य संयोजा ठरवता येते. तर अशा पद्धतीने संयोजा ही ठरवली जाते मित्रांनो. आणि ती संयोजा ठरवण्यासाठी मग त्या अणूचा आकारमान कसा आहे या पद्धतीने आपण पुढचा मुद्दा जो अभ्यासणार आहोत संयोजेवरून तो म्हणजेच मूलद्रव्य धातू आणि अधातू जे आहेत यांचे गुणधर्म काय काय आहेत, मेटालिक अँड नॉन मेटालिक कॅरेक्टरिस्टिक, हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये याच पाठातील दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इथे आपण थांबूया. धन्यवाद.